अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या निलेश लंके यांनी गेल्या अनेक दशकांपासून राज्याच्या व देशाच्या राजकारणात दबदबा असणाऱ्या विखे पाटील कुटुंबातील सुजय विखेंचा पराभव केला। जायंट किलर म्हणून लंकेंना डोक्यावर घेतलं गेलं। त्यानंतर 8च महिन्याने झालेल्या विधानसभा निवडणुकीत लंकेंच्या पत्नी राणीताई लंके यांचा पराभव झाला। काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणाऱ्या ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या मातब्बर नेतृत्वाचा देखील संगमनेरमध्ये पराभव झाला। जिल्ह्यात महायुतीचे 10 तर मवयाचे 2च आमदार निवडून आले। महायुतीच्या या छप्पर फाडके विजयाचे श्रेय विखे पाटील कुटुंबाचं असल्याचं बोललं गेलं। लोकसभा विधानसभा निवडणुका संपल्या तरी देखील विखे पाटील आणि लंके यांच्यातील आरोप प्रत्यारोप आणि संघर्ष काही थांबायचं नाव घेत नाही। जलजीवन योजनेत मोठा स्कॅम झाल्याचा आरोप नुकताच लंके यांनी केला आहे, तर त्यांचा कार्यकाळ आता संपला आहे, जनतेने त्यांना नाकारला आहे असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी निलेश लंकेंवर पलटवार केला आहे। आजच्या भागात आपण यावर स्पेशल रिपोर्ट पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा। नमस्कार, मी स्नेहल, तुम्ही पाहत आहात गदारोळ हा यूट्यूब चॅनल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा सारखं छोटं खातं देत राधाकृष्ण विखे पाटील यांचे पंख छाटले, पण शेवटी अहिल्यानगर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे विखेंच्या पारड्यात फडणवीसांना टाकावंच लागलं। तुम्हाला मला साईड ट्रॅक करता येणार नाही हेच विखे यांनी यातून दाखवून दिलं। दुसरीकडे जलजीवन आणि MGPच्या योजनांमध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप खासदार निलेश लंके यांनी केला आहे। लंके म्हणाले की जिल्हा परिषदेला याबाबत मी अनेक वेळा पत्र लिहिली। या योजनांच्या माध्यमातून 850 काम मंजूर झाल्याचं अधिकारी सांगतात, मात्र या योजना केवळ कागदोपत्रीच झाल्या आहेत, प्रत्यक्षात कामच झालेली नाहीत। 60% कामं करून 90% बिलं लाटली गेली। ठेकेदारांची पात्रता नसताना देखील खोटी कागदपत्र जोडून त्यांना कामं दिली गेली। ही योजना म्हणजे स्कॅम आहे। त्यावर विखे पाटील यांना पत्रकारांनी छेडलं असता विखे पाटील म्हणाले की योजनेत काही त्रुटी उणिवा असतील तर त्या दूर करण्यासाठी खात्याचे मंत्री गुलाबराव पाटील समर्थ आहेत। आता जिल्ह्याच्या खासदारांना काही काम राहिलेले नाही। ओढून ताणून लोकांमध्ये राहण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे। जनतेने त्यांना नाकारलेलं आहे, त्यामुळे त्यांचा कार्यकाळ आता संपला आहे असं म्हणायला हरकत नाही असं म्हणत लंकेंच्या आरोपांची आपण दखल घेत नसल्याचं त्यांनी दाखवून दिलं। यापूर्वी देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी निलेश लंकेंबाबत बोलताना म्हटलं होतं की अशा छोट्या माणसांच्या विधानांकडे कोणी लक्ष देतं का? त्यांच्या आरोपांना महत्त्व देण्याची गरज नाहीये। पारनेरचे आमदार हे बालिश आहेत। तर दुसरीकडे निलेश लंके राहत्यात जाऊन विखेंना खुलं चॅलेंज देत म्हणाले होते की वाघाला सांगावं लागत नाही की मी वाघ आहे। मात्र लोकसभेचा निकाल लागला आणि निलेश लंके यांनी अचानक एके दिवशी अहिल्यानगर शहरात एका कार्यक्रमात बोलताना सपशेल युटर्न घेतला। त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। निलेश लंके असं काही बोलून गेले की सर्वच थक्क झाले। लंके म्हणाले होते की निवडणूक संपली, आता टीका करणार नाही, झालं गेलं सोडून द्यायचं। विखे परिवार हा जिल्ह्यातील मोठा परिवार आहे, सहकारात त्यांचं मोठं काम आहे। राज्यात फिरतो तेव्हा मी अभिमानाने सांगतो की आशिया खंडात सहकारात सगळ्यात मोठा पहिला कारखाना पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी उभा केला, याचा मला अभिमान आहे। मी काय त्यांच्याकडे मारक्या म्हशीसारखं पाहायचं का? मी त्यांना म्हणणार आहे, मला आशीर्वाद द्या साहेब। झालं। लंकेंच्या या विधानामुळे चर्चा सुरू झाली की विखे आणि लंके एकत्र येणार, वैर विसरणार, पण लंकेंचं हे प्रेम एकतर्फीच निघालं। विखे पाटील पितापुत्रांनी विधानसभेला पारनेर विधानसभा मतदारसंघातील युवा नेते विजय आवटी यांची अपक्ष बंडखोरी रोखली, त्यांची ताकद काशीनाथ दातेंच्या पाठीशी उभी केली। दुसरीकडे नगर तालुक्यातून लंकेंच्या मते विभाजनासाठी शिवसेनेचे बंडखोर उमेदवार संदेश कारले यांना देखील आतून रसद पोहोच केली। लंकेंच्या पारनेरमधील सत्ता केंद्राला सुरुंग लावला आणि राणी लंकेताईंचा पराभव झाला। हा पराभव लंके यांच्या चांगल्याच जिवारी लागला आहे असे दिसते आहे। त्यामुळे काही महिन्यांपूर्वी विखेंवर स्तुतिस्तुम्ने उधळणाऱ्या लंके यांनी पुन्हा एकदा विखेंना टार्गेट केले आहे। आता तर विखे पालकमंत्री झाले आहेत। अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये कर्जत वगळता 5ही मतदारसंघाचे आमदार हे महायुतीचे आहेत। यापुढे पुढील काळात विखे पाटील आणि लंके यांच्यातील संघर्ष असा सुरू राहणार की तो मावळणार हे पाहण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तुर्तास जय महाराष्ट्र।